मंत्री महोदयांनी अख्ख्या महाराष्ट्राला सांगून त्या ठिकाणी आश्वासित करावं, अशा प्रकारची माझी विनंती आहे। आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपण बघितलं, मी आता सांगितलं कोकणाचा रस्ता झालेला नाही, मुंबई गोवा रस्ता, पण अध्यक्ष महोदय त्या पावसामध्ये 5 आणि 6 तारखेला त्या खारपाड्याजवळ तिथं टोल वसुली सुरू केली। ही सगळे राज्य म्हणजे टोळ धाड आहे। टोळ धाड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही शेतकरी आहात, तिथे टोल वसुली सुरू केली। अनेक लोक त्या पावसामध्ये, धोधो पडणाऱ्या पावसामध्ये उपोषणाला बसले होते। रस्ता पूर्ण नाही हे मंत्री महोदय स्वतःच कबूल करतील। बिचारे पहिल्यांदाच सांगितलं की मी जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण करतो, तेव्हा मी गमतीनं म्हणालो होतो जानेवारी कुठला तेवढं साल सांगा, कारण 2011 पासून हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही। आणि म्हणून मंत्री महोदय, तुम्ही या ठिकाणी आहात, रस्ता पूर्ण करा, मग टोल वसूल करायचा की नाही करायचा हा तुम्ही निर्णय घ्या। परंतु अद्यापपर्यंत रस्ताच पूर्ण झालेला नाही। त्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं टोल वसुली करायला सुरुवात केली, त्याला लोकांनी विरोध केला, आपण तूर्त तो थांबवलाय ना, थांबवलेला आपण। तशाच पद्धतीनं खारपाड्याच्या बाबतीत आपला या ठिकाणी ताबडतोब आदेश जाईल। कशा करता घेते, कारण तो मागच्या वेळेला जेव्हा 40 टोल राज्यातले बंद केले, आपण 40 टोल एकमापी बंद केले, त्यावेळेला तो बंद झालेला टोल होता, आता तो पुन्हा चालू केलाय। तुमचा रस्ता पूर्ण होऊ द्या, नंतर त्याच्यावर काहीतरी एकदा विचार आपण करू। काही करायचं नाही अशातला भाग नाही। तुम्ही त्या रस्त्याने गेला असाल, तुम्ही बघितलं कर्नाला खिंडीमध्ये तुमचा रस्ता, तुमचा म्हणजे तुमचा असं समजू नका, पण तुमच्या अधिकारींना इतके हुशार ना, रे 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 रे, असे अधिकारी मी कुठे बघितलेच नाहीत। मी परवांच्या दिवशी आमच्या इथं अमित साटमांनी मला विचारलं की भास्करराव 1.800 मीटरमध्ये तुम्ही सांगताय काय, तर हो, मी पुन्हा सांगितलं। आता तुम्ही बघितलं असाल त्या कर्नाळा खिंडीमध्ये चढताना स्पीड ब्रेकर, चढताना कर्नाळा खिंडीचा चढ तुम्हाला भुजबळ साहेब माहिती आहे, तुमचं आयुष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून गेलं, जवळजवळ 15-16 ठिकाणी चढताना स्पीड ब्रेकर। कुठली टेक्नॉलॉजी, कसला रस्ता, कशाला स्पीड ब्रेकर, कशाला रमलर, हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरण्याकरता म्हणून हे करतोय का आपण? चढताना एवढ्यावर तुम्ही बघा, हे जर खोटं असेल तर या सभागृहामध्ये मला खोटा पाडा, एक फोन करून विचारा तुमच्या अधिकाऱ्यांना की हा भास्कर जाधव म्हणतो ते खरं आहे की खोटं आहे। चढताना स्पीड ब्रेकर, उतार भाग वेगळा। तुम्ही हल्लेली पुण्याला गेला होतात काय साहेब, मला माहित नाही, कराड मार्गे आलात का पुण्याला? कराड मार्गे पुण्याला आल्यानंतर तो आपला घाट कुठला पहिल्यांदा जायचो, तो शिवाजी महाराजांनी बैला बांधलं केकेसला, खंबाटकी नाही, आपला पुण्याचा कात्रज घाट। कात्रज घाटाला आपण बायपास काढलाय, त्याला टनेल आहे, तुम्ही तर त्या रस्त्यावर रोज येत असाल। तो टनेल मधून बाहेर आल्यानंतर माझी चेष्टा होईल मला माहित नाही, एकदा तो कोणतरी माणूस नेमा, टनेल मधून बाहेर आल्यानंतर त्या सयाजी हॉटेल पर्यंत मला वाटतं रमलर तुम्ही जे टाकले त्या रमलर, त्याची संख्या 1000च्या खाली होणार नाही। 1000 रमलर होती। काय चाललंय काय, कसले रस्ते? एक तर रस्त्याला मरणाचं ट्रॅफिक असतं, कुठून स्पीड वाढवणार? बरं, स्पीड वाढवायचं, गाड्या आहेतच ना, गाड्या त्या कंडिशनच्या असतात, चांगल्या गाड्या आता आहेत, आणि म्हणून 1000 तुमचे रमलर, 1000 किमान असतील, 1000 रमलर नक्की असतील राजे। आणि म्हणून हे आता कुठंतरी आपण एक तर रस्ते करत नाही, केले तर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचे करावेत। आता परशुरामचा घाट तुम्ही बघून आलात, साहेब ऍक्सिडेंट हे होतच राहणार, तुम्ही एवढे हजारो रमलर टाकून काय होणार, त्यातून काय होणार? काय अख्खी गाडी अख्खी सगळं मी तुम्हाला सांगू का साहेब, मी तुम्हाला सांगतो, ते व्हील अलाइनमेंट आणि ते हे काय असतं, ते दुसरं व्हील अलाइनमेंट आणि दुसरं शॉक ऑब्झर्वर नाही, त्याला दुसरं आपण चेक करतो, ते व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, मला वाटतं व्हील बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट यांचं तुमचं म्हणजे तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका। साटेलोटं आहे ना काय, अख्खी गाडी अशी धडधड 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 धडधड, अरे काय चाललंय काय? 220 किलोमीटरच्या स्पीडच्या आपण गाड्या तयार केल्या, 240 किलोमीटरच्या गाड्या तयार केल्या, आणि हे सगळे रस्ते काय ते नाही, माझी मंत्री महोदय खाली बसून बोलू नका, आता चर्चा होऊ द्या का? नाही, अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये असंच हलकं फुलकं वातावरण अधूनमधून असलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, गमती जमती असलं की बरं असतं, टेन्स वातावरण असता कामा नये खरं सभागृहामध्ये। काय भुजबळ साहेब, थोड्या वेळा करता टेन्स, पुन्हा हसणं खेळणं बोलणं,
आणि दुसरं आपला परशुराम घाटाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो राजे, मी तुमच्या ऑफिसकडनं माहिती घेतली, मी तुम्हाला धन्यवाद देतो जर हे होत असेल तर. परशुराम घाट ज्या ठिकाणी खेड आणि चिपळूणची हद्द सुरू होते तिथून जो आपण एक पूल टाकायचं म्हणतोय, आपली माझी सातत्यानं मागणी होती आणि गडकरी साहेबांनी मला कळवलं की भास्कर तुझ्या त्या पुलाची मी मंजुरी देतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये माहिती घेतली तर तुमचं ऑफिस पण पाठपुरावा करतंय. तुम्ही त्या परशुराम घाटाच्या आता गॅबेन बांधारा बिंदारा बांधण्याच्या भानगडीत पडू नका. खालची गावं एक ना एक दिवस, मी वाईट चिंतित नाही, हे जाणारच आहेत, खाली जाणार आहेत. मी त्याही वेळेला सांगितलं होतं की हा परशुराम घाट कट करू नका, आहे तसाच ठेवा आणि इथून समोर पूल टाका. तो लोटनशावरून रेस्ट हाऊस जे आपलं कापसाळ साहेबांना सगळं माहिती आहे, रेस्ट हाऊस आपलं जे आहे त्या रेस्ट हाऊसच्या पुढे एकदम बाहेर पडेल आणि कायमचा प्रश्न मिटून जाईल. पण आपण तो डोंगर कापून कापून कापून, वरची लोक पण घाबरलेली आहेत परशुरामची आणि खाली पेड्यातल्या लोकांच्यावर पण तो कधी डोंगरेल पत्ता लागणार नाही. आणि म्हणून तो पूल बांधण्याचं गडकरी साहेबांनी कबूल केलंय असं मला निरोप आला. मी आपल्या ऑफिसला येऊन चौकशी केली तर ते खरं आहे असं मला सांगितलं गेलं. राजे पाठपुरावा करा, लोकांना जर वाचवायचं असेल ती गावं जर गाडली जायला नको असतील तर पाठपुरावा करा. माळीन व्हायला नको, माहिती आहे माळींची घटना. अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो, जास्त वेळ घेत नाही. आपण ज्यांची दुबार पेरणी आता व्हायला लागलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहात, काय निर्णय घेणार आहात, त्यांना बी बियाणं कसं देणार आहात, त्यांना खत वगैरे कसं देणार आहात, कशा पद्धतीने त्यांना मदत करणार आहात, याचा सुद्धा विचार आपण करावा. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जरासं की ते ठाकऱ्यांमुळं साचायचं. जरा काय झालं की ठाकरेंमुळं पाणी साचलं, जरा काय झालं की ठाकरेंमुळं झाड पडलं, जरा काय झालं ठाकरेंमुळं रस्ता खचला. आनंदाची बातमी एवढीच आहे यावेळेला या सगळ्या भानगडीमध्ये, यावेळेला ठाकऱ्यांमुळं नाही झालं, यावेळेला पावसामुळं झालं. यावेळेला ठाकरेंमुळं झालं नाही, पण ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई होती. त्यावेळेला मुंबईची कशी काळजी घेतली जात होती ही मात्र पहिल्याच पावसानं महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्याकरता मी पावसाला मात्र धन्यवाद देतो, बाकी कोणाला मी धन्यवाद देत नाही. आता अध्यक्ष महोदय, एक गमतीचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी एक आम्हाला मेसेज आलाय, पोरं शाळेत इकडे तिकडे धावतायत, पळतायत. अरे ही मुलं पळतायत का, तर पळतायत आमचे गुरुजी कुठे आहेत ते शोधतायत. ती मुलं शाळेमध्ये, गुरुजी नाहीत, त्यांना शोधतायत शिक्षकांना. मग शिक्षक कुठे गेले, ते शिक्षक गेले पोरांच्या आईबापाला शोधायला. पोरांच्या आईबापाला शोधायला कशा करता, SIRचं काम. ती पोरांचे आईबाप कुठे आहेत त्यांना शोधायला. पोरांचे आईबाप कुठे गेले, ते गेले 2002ला आमचे आई बाबा कुठे आहेत त्यांना शोधायला, म्हणजे त्यांच्या आई बाबाला शोधायला. या तर राज्याची परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही. SIRला मॅपिंग झालं, आता प्रत्येकाचा मतदाराचं. आणि म्हणून शाळेतली पोरं त्यांचं वाटोळं लावू नका, त्यांचं भवितव्याचा विचार करा, त्या शिक्षकांना किती कुठे झुंपायचं त्याचा पण विचार करा अशी विनंती करतो. माझ्यापेक्षा अन्य बोलणारे आहेत, आपण मला बराच वेळ दिलात त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि जिथे कुठे नुकसान झालं